नमस्कार. दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला आता देशभरातून पाठिंबा वाढत चालला आहे. अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटना आणि विद्यार्थी या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जंतर मंतरवर जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित आंदोलकांना थेट मराठीत संबोधित करताना त्यावेळी नेमकं काय घडलं बघूयात. वो यहाँ आई है, DMK का सपोर्ट है, ममता दीदी जो हमारी सबकी बड़ी बहन है उनका भी सपोर्ट है. तो हम सब सांसद सोमवार को आप निश्चित करें कि कितना बजे हम सबको आना है. हम पूरी ताकत से 20 तारीख को पूरी ताकत से आपके साथ खड़े रहेंगे. लेकिन एक बहन के नाते मैं हाथ जोड़ के सिर्फ एक विनती आपको कर रही हूँ कि भारत को आपकी जरूरत है, देश को आपकी जरूरत है. आप कुछ न कुछ दो निराले भी हमारे लिए खा लीजिए, क्योंकि ऐसा नहीं चलेगा. आप हमारी ये बहुत बड़ी लड़ाई है और ये जो सरकार है, भारत हो या यहाँ हो, मराठी में हमारा कहावत है, तुम्हाला मराठी शब्द माहिती है कि अतिशय असंवेदनशील सरकार है. सरकार की तरफ से एक तो कोई आ सकता था बात करने, एक कोई आ सकता था पूछते था सोनम भाई क्या हुआ बताइए, हम आगे बात करेंगे. लेकिन ये सरकार किसी से बात नहीं करना चाहती. ऐसे सरकार का हम खंडन करते हैं. और ये जो सरकार होनी चाहिए जिसका कोई दिल हो. ये किसी खुद के बच्चों के लिए लड़ा रही है, हम सबके बच्चों के लिए लड़ा रही है. ये नीट की जो परीक्षा है ये युवा के लिए खड़े हैं. और मैं उनके सम्मान में सिर्फ इतना कहूंगी कि एनसीपी एसपी आदरणीय पवार साहब और राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का हर कार्यकर्ता, और जहां से मैं आती हूँ आपको आनंद होगा सुनकर कि जब मैंने डाला कि मैं यहाँ जा रही हूँ, मेरे निर्वाचन क्षेत्र के 100-200 ने 1000 लोगों की कमेंट मेरे फेसबुक पे आई, ताई आप आगे बढ़ो, हम आपके और सोनम जी के साथ हैं. इसमें कोई राजनीति नहीं आना चाहते. ये राजनीति का विषय नहीं, ये हमारे बच्चों का विषय है. तो मैं सिर्फ इतना कहना चाहती हूँ कि पूरी ताकत से हम आपके साथ हैं. हमारे पार्टी के नेता है अनीश रोड यहाँ आते हैं, इनका ख्याल रखते हैं, ये अनीश का ख्याल रखते हैं. लेकिन ये लड़ाई बहुत लंबी है. हम सबको एक दूसरे को साथ देना पड़ेगा. महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेला शब्द देऊ इच्छिते की एक मोठ्या युद्धाची एक छोटी सुरुवात आहे. ही ठिंगी पडली आहे, ह्याचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही. आताच सरकारने जागं व्हावं. मी भारत सरकारला विनम्रपणे विनंती करते की या विषयात लक्ष घाला. याच्यात भर वाटला जातोय सर्वसामान्य युवा पिढी जो पुढचा भारत घडवणार आहे. त्याच्यामुळे भारत सरकारने ह्याची तातडीने नोंद घ्यावी अशी आम्ही मागणी करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि आमचे सगळे मित्र पक्ष, सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही विनंती करतोय की माणुसकीच्या नात्याने आपण सोनमजींच्या मागे उभे राहूया. आज आम्ही सगळे फक्त ते समर्थन करण्यासाठी आलेलो नाहीये, पण आमची काळजी आहे की तुम्ही जगलं पाहिजे. या राज्याचं खूप मोठे युद्ध आहे. त्याच्यासाठी सोनमजींना हात जोडून विनंती करते की तुम्ही तुमचं उपोषण सोडून द्या. पण जे पण हत्ती आहेत त्यांच्या पदरात जोपर्यंत काही पडत नाही तोपर्यंत हात सोडत नाही. त्याच्यामुळे मी भारत सरकारला विनंती करते की कुठेतरी माणुसकी जागा कोईची दिलसे करते पडली. त्यामुळे आपण आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि सोनमजींना जी साथ दिली आहे त्याचा मी मनापासून कौतुक करते. और सोनम जी आपके और आपके काम को बहुत बहुत शुभकामनाएं देते हुए हम पूरी ताकत से आपके साथ खड़े. इनकलाब इनकलाब, भारत माता की, भारत माता की. मैम ने वही बोला है मराठी में. हम संसद में सोमवार को मांग करेंगे
कि धर्मेंद्र जी का रेजिग्नेशन की जो मांग वो पूरी ताकत से हम सब इंडिया लाइन्स की मीटिंग में भी आपकी जो भावना है मैं इंडिया लाइन्स की मीटिंग में भी बोलूंगी और रविवार को ऑल पार्टी मीटिंग सरकार ने बुलाई है उसमें भी ये कहूंगी कि इस बारे में चर्चा होनी चाहिए और निर्णय होना चाहिए सिर्फ चर्चा नहीं होनी चाहिए। धन्यवाद। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की देशभरातून वाढणारा हा पाठिंबा पाहता केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेणार का? सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधला जाणार का की आंदोलन आणखी तीव्र होणार? कारण एकीकडे उपोषणाचा कालावधी वाढत आहे तर दुसरीकडे जनसमर्थनही वाढत असल्याचं चित्र दिसत आहे। त्यामुळे येणारे काही दिवस या आंदोलनासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने चर्चा करावी का की सरकारची भूमिका ही योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।